सचिन सर, काय सांगाल? व्हिडिओ सरांनी त्यांनी आपल्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात काही लेखी आश्वासन दिलेलं आहे. आपण त्यांचे काय त्या आश्वासना संदर्भात काय आपण सहमत आहात का? काय सांगाल? आता त्यांनी मला जे लेखी स्वरूपात आश्वासन दिले ते तर मी आता मान्य केलेलं आहे. पण जर 15 तुम्ही दिवस समाधानी आहात का सध्या तरी? समाधानी तर नाही म्हणता येणार, पण आता नाईलाज असतो मला पण उपोषण सोडावं पण लागलं. जी अपेक्षा होती 2 दिवसापासून तुमचं आंदोलन सुरू आहे, तुमची चर्चा चालू होती व्हिडिओ सरांसोबत आणि तुमची जी काही मागणी होती त्या प्रकारचं लिहून आलं पाहिजे, तर त्यांनी त्या संदर्भात मान्य केलेलं आहे असं तर दिसून येतंय. तर तुम्ही काय सांगाल आता? सध्या तरी आहे ना, त्यांनी तुम्ही जे मान्य केलं होतं की मला तेवढं जो भाग आहे, जो काही कॉलम आहे तो भरून पाहिजे, तो लिहून पाहिजे, तर त्यांनी दिलाय ना लिहून तो? त्यांनी दिलेलं आहे आता, पण जर 15 दिवसामध्ये जर काही कारवाई नाही झाली तर मी पंचायत समिती पुढे आमरण उपोषणला बसन आणि तिथं मी कुणाचंच ऐकू शकत नाही. सध्या तर तुमचं आंदोलन पुढे चालू राहते का थांबतंय? मी आंदोलन फक्त थांबवले, स्थगिती दिली. मी आंदोलनाला माघार घेतलेली नाहीये. जर व्हिडिओ सरांनी जर तुमच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्यांनी ज्या प्रकारे लिहून दिलं, लेखी दिलं, त्या प्रकारची कारवाई नाही केली तर तुमचं आंदोलन पुन्हा चालू राहणार आहे? मी आता तहसील कचेरी समोर बसलो होतो. मी पंचायत समिती समोर दरवाजातच बसणार आंदोलनाला आणि मी कुठली परवानगी न घेता बसणार पुढच्या आंदोलनाला. सर, 3 दिवसापासून सचिन काकडे उपोषण करत होते आणि त्यांनी सर्व पाणी पाणी देखील त्याग केला होता आणि आज मात्र तुमच्या काही तुम्ही जे काही पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये आपण काही नमूद केले का त्या ग्रामसेवकाविषयी काय कारवाई करणार? त्याचबरोबर जे काही मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आपण त्या पत्र दिलेलं आहे, सर आपण ते थोडंफार वाचून दाखवाल आणि कशा प्रकारची आपण कारवाई करणार आहात काय सांगाल सर? मागील 13 तारखेपासून जे तहसील कचेरी समोर जे सोनवडे गावचे सचिन मधुकर काकडे यांचं जे उपोषण सुरू होतं, त्या अनुषंगाने आम्ही 3 दिवस सतत संपर्कात आहे. पहिल्या दिवशी आमचे सहाय्यक गट विकास अधिकारी भालेराव साहेब आणि आमचे विस्तार अधिकारी यांनी सचिन काकडे यांच्याबरोबर आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी यांच्याबरोबर चर्चा केली होती. त्याप्रमाणे काही डेव्हलपमेंट होत गेला. त्याच्यानंतर पुन्हा 14 तारखेला मी स्वतः उपोषणकर्त्यांची 2 वेळा भेट घेतली. माझे त्याच्याबरोबर सहकारी सुद्धा होते. आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी फायनली डेप्युटी शिव यांनी एक मला पत्र दिलेलं आहे जिल्हा परिषदेमधून आणि मलाच ते उपोषणच्या संदर्भात जी चौकशी आहे ती 15 दिवसात करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी सचिन काकडे यांना लेखी दिलेला आहे. 15 दिवसात मी स्वतः चौकशी करून तो अहवाल सादर करेल आणि दरम्यानच्या काळामध्ये जे ग्रामपंचायत अधिकारी आहेत त्यांचा पदभार सोनवडे गावचा काढून घेईल अशा पद्धतीचे पत्र दिलेलं आहे. अशी कारवाई करतो. त्याच्यावर सचिनने काही लिहून दिले तुम्हाला ते वाटतं? त्याच्यामध्ये मध्ये असं म्हणलेलं आहे, माझ्या विनंतीस मान देऊन हे उपोषण सोडलेलं आहे. आजचे आंदोलन 15 दिवसाच्या आतमध्ये ग्रामसेवक कारवाई करून अहवाल सादर करावा, अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल याच्या शासकीय अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी अशा प्रकारचे. CSCIDच्या संदर्भात देखील आपण सर्व कारवाई करणार आहात? जो 4ही विषय आहेत जे अर्ज आलेले आहेत आणि ज्याचा पंचायत समितीच्या निगडीत जो विषय आहे तो सर्व विषय कव्हर करणार आहे चौकशी.